नरेंद्र मोदीच्या सरकार विरोध भांडतात आहेत, त्या आवाजाला, जनतेच्या आवाजाला दाबण्याचा असफल प्रयत्न काल आपण पाहिलात आणि लोकशाहीचा खून करण्याचं काम भाजपनी, नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशामध्ये केलेलं आहे। आणि म्हणून ही जी काही नौटंकी आज राज्यात आणि देशामध्ये ओबीसीच्या नावानं करायला निघालेत, त्यांनी ओबीसीची जातीनिहाय जनगणना का केली नाही? जीएसटी सारखा गब्बर सिंग टॅक्स आणून बहुजनांना, ओबीसीला लुटणारा आणि लुटून मुठभर लोकांना देणाऱ्या नरेंद्र मोदींना आता जनता उत्तर विचारायला लागलेली आहे। जे लोकशाही संपायला निघालेले आहेत त्यांना आता जनतेला उत्तर द्यायचं आहे। जे पाप करायचं होतं त्यांनी केलं, पण आता जनता रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदींना आता उत्तर मागतील, अशी परिस्थिती आज देशात आणि राज्यात निर्माण झालेली आहे। अमृत नोनी ऑर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे। धन्यवाद अमृत नोनी ऑर्थो प्लस। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस। लेकिन कहा जा रहा है कि कल जिस तरह से लोकसभा सचिवालय ने सदस्यता रद्द करने का ऑर्डर जारी किया वो राहुल गांधी की वजह से हुआ। वे पार्लियामेंट नहीं आते तो इस तरह से ऑर्डर जारी नहीं होता, ये अतुल भास्कर ने आरोप लगाया। भाजपा की परिस्थिति ऐसी कि उल्टा चोर कोतवाल को डांटे। आज पूरे देश में ओबीसी के नाम से बीजेपी आंदोलन कर रही है। नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या, अदानी, ये अगर ओबीसी के हैं तो ये भी उन लोगों ने बताना चाहिए। एक दूसरा, अगर नरेंद्र मोदी ओबीसी के हैं तो क्या ओबीसी की जनता को, बहुजनों को लूटने के लिए क्या उनको देश का प्रधानमंत्री बनाया? और ये अपने मित्रों के लिए, क्योंकि राहुल गांधी जी ने अदानी के भ्रष्टाचार के बारे में, जो LIC हो, बैंक हो, उसमें से पूरी बैंक लूट कर लेके जाने का, LIC को लूट कर ले जाने का, जनता के पसीने का, मेहनत का पैसा लूटने का काम अदानी कर रहे थे, तब नरेंद्र मोदी क्यों चुप बैठे थे? ये सवाल राहुल गांधी जी ने किया। और राहुल गांधी जी का आवाज़ दबाने के लिए, लोकशाही का खून करने का काम जिस तरह से नरेंद्र मोदी ने बहुमत के आधार पे किया, बीजेपी ने किया, उसका जवाब अब लोग मोदी सरकार को और बीजेपी को पूछना चाहते हैं। आज राज्य और देश में जिस नौटंकी बीजेपी कर रही है, आंदोलन कर रही है, और ऊपर आरोप लगाती है कि राहुल गांधी लोकसभा में आते नहीं थे इसलिए उनका सदस्य रद्द किया गया। राहुल गांधी जी बार बार लोकसभा जाते थे, उनको सवाल सरकार को करते थे, उनका आवाज़ दबाया जाता था, लोकसभा का कामकाज म्यूट किया जाता था कि लोगों को भी सुनने ना जाए, देश की जनता को ना समझे। इस तरह का हुकुमशाही व्यवस्था इस देश में लाने का काम बीजेपी ने किया है। इसका सवाल अब जनता इनसे पूछना चाहती है और इसलिए ये नौटंकी बीजेपी कर रही है। तुमच्याच पक्षाचे नेते आशिष देशमुख आमच्या पक्षाचे नाही आहेत। हां, चला नाना, दुसरीकडे आज राज्यभर भाजपकडनं आंदोलन केलं जात आहे राहुल गांधींच्या त्या वक्तव्याविरोधात, त्याकडे कसं पाहतो? किंवा सामनातला देखील अग्रलेखांना आज लोकशाहीचा खून झालेला आहे। बिलकुल, अभी मी तेच सांगत होतो की चोराला चोर म्हणणं हा गुन्हा आहे आणि चोराचा सरदार जो आहे त्याला डाकू म्हटलं तर हा गुन्हा आहे। तर आम्ही हा गुन्हा सातत्यानं करू, सातत्यानं किती आमचं सदस्यत्व रद्द करायचं असलं त्यांनी करावं। लोकशाहीच्या रोज मुर्दे पाडण्याचं पाप बीजेपी करते आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लढू, कारण की हा काँग्रेसचा अधिकार आहे। या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। या देशाला उभं करण्याचं काम, या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। आणि आज नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून देशाची संपत्ती विकून देश चालवलं जात आहे आणि देश बर्बाद केला जातो आहे, संविधानिक व्यवस्थेला तुडवलं जात आहे। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात रोज आवाज उचलण्याचा आमचा प्रयत्न राहील। जनतेपर्यंत हा आवाज पोहोचवू आणि जनतेच्या सहकार्यानं या हुकुमशाही व्यवस्थेला निस्नाबूत करण्याचं काम काँग्रेस करेल। नाना, ज्या प्रकारे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्यामुळे आज
भंडाऱ्याची उधळण म्हणजे